नमस्कार मित्रांनो, आज सकाळी 5:30ला मी घराच्या बाहेर निघालोय आज त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी. कारण मला दोन्ही मुलांची पूजा करायची होती, पुतणीची आणि मुलाची माझ्या. खास म्हणजे मी त्यांच्यासाठी सुट्टी घेतली होती. मम्मी रोज म्हणायची, अरे सुट्टी घे, रोज रोज काय दनिस्ता गाडीवर जातो. म्हणलं थांब मम्मी एका दिवशी घेतो. आज मी फायनली विचार केला, म्हणलं आज पोरांचं फायनल करून घेऊ. आता मी शेवटी 6:30 वाजले मित्रांनो. खास म्हणजे आज पोरांसाठी सुट्टी घेतली होती मित्रांनो. आणि मी बघू शकता तुम्ही गाडीमध्ये सर्व पांघरून झोपेले. आता फायनली मी गुरुजींच्या जुन्या घरी पोचलोय, कारण मला नवीन घर माहीत नव्हतं गुरुजींचं. शेवटी जुन्या घरापाशी मी गाडी लावली, गुरुजींना कॉल केला. गुरुजी म्हणून नवीन घरा काय या पाठीमागं. म्हणलं ठीक आहे गुरुजी. शेवटी मी आता मग मागे गेलो. हे त्यांचं नवीन घर आहे मित्रांनो, सुंदर बांधलं आहे त्यांनी आणि इतके सुंदर काय हिशोबाच्या बाहेर. आणि त्याच्यात गुरुकृपा निवास श्री संदीप कुलकर्णी गुरुजी यांचं घर आहे. आणि गेल्या गेल्या चहा त्यांनी चहा ठेवला होता तिकडं. म्हणून तुम्ही चहा प्या, तोपर्यंत आपण मग पूजाला निघू म्हणलं ठीक आहे गुरुजी. आणि पूजाचं बिन बघू शकता तुम्ही मित्रांनो, खूप सुंदर सजवेल पूजांचे बी. आणि सर्व प्रकारच्या त्यांच्याकडं पूजा होते मित्रांनो, नारायण नागबली सर्व गोष्टी. दुसऱ्या गुरुजींसारखं घाई पण नाही आहे. आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. इतकी सुंदर पूजा होती का एकदम रिलॅक्समध्ये पूजा करते ते गुरुजी. हे संदीप कुलकर्णी आहे, बघू शकता त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. तुम्हाला काही गोष्टी पूजा करायच्या असेल यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला स्क्रीनवर नंबर देईल, त्यांचा ॲड्रेस बिन टाकेल मित्रांनो. इतकी सुंदर पूजा करता म्हणजे दुसऱ्या गुरुजींसारखं म्हणलं त्र्यंबकेश्वरमध्ये घाई नाही करते ते. एकदम शांतपणाने आणि इतकं समजून पूजा करताय. आणि काही चुकलं तर नक्की सांगते ते का बाळा असं करा तसं करा. म्हणजे इतकी सुंदर पूजा करते मित्रांनो. मी 2 वेळेस त्यांच्याकडे पूजा केली आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा झाला नक्कीच मला सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि मित्रांनो नक्कीच कॉन्टॅक्ट करा.